नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन म्हटलं की आपल्या घरामध्ये एक वेगळीच लगबग असते. बहिणीसाठी राखी, भावासाठी एखादी गोड भेट, घरात सणाचा माहोल आणि या सगळ्यामध्ये आपल्या हाताने केलेली एखादी गोड पदार्थाची डिश असेल ना, तर त्या सणाची मजाच काही और असते. म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल सुक्या खोबऱ्याची अगदी मौसूद, चविष्ट आणि सुंदर अशी खोबरा बर्फी. आणि खास गोष्ट म्हणजे ही बर्फी आपण ओल्या नारळापासून नाही तर सुक्या खोबऱ्यापासून बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. सर्वप्रथम मी घेतले आहे 2 वाट्या सुकं खोबरं आणि साधारण 15 ते 20 बदाम. आता हे दोन्ही आपण पाण्यामध्ये साधारण 10 ते 15 मिनिटं उकळून घेणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला आहे, खोबऱ्याची बर्फी करताना खोबरं उकडायचं कशाला? तर यामागे कारण आहे, सुकं खोबरं आधीच कोरडं असतं. त्यामुळे ते थोडं मऊ करून घेतलं तर पुढे मिक्सरमध्ये वाटताना ते छान बारीक होतं आणि बर्फीमध्ये त्याचा टेक्स्चरही सुंदर मऊ येण्यास मदत होते. आणि त्याचबरोबर बदाम उकडल्यामुळे त्याची साल सहज निघते आणि बदामही मऊ होतात. म्हणून ही छोटीशी स्टेप आहे, पण आजच्या बर्फीच्या टेक्स्चरसाठी खूप महत्त्वाची आहे. बदामाची साल आणि खोबऱ्याचा जो काळपट भाग आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. बदाम आणि खोबरं छान उकडून झालेलं आहे. हे आपण थोडं थंड करून घेऊया आणि आता बदामाची साल काढून घ्यायची आहे आणि खोबऱ्याचा बाहेरचा जो काळसर भाग आहे, काळपट भाग जो आहे, तोही आपल्याला शक्य तितका काढून घ्यायचा आहे. शक्यतो आपल्याला पूर्णच काढायचा प्रयत्न करायचा आहे. ही स्टेप तुम्ही नक्की करा. कारण आपल्याला बर्फीचा रंग छान फिकट, स्वच्छ आणि आकर्षक हवा आहे. सणासुदीची बर्फी असते ना, तर तिची चव जितकी महत्त्वाची असते ना, तितकंच तिचं दिसणंही महत्त्वाचं असतं. आता खोबरे आणि बदामाचे छोटे-छोटे तुकडे करून घेऊया आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मिश्रण शक्य तितकं बारीक वाटायचं आहे. तर बर्फी खाताना खोबऱ्याचे मोठे तुकडे लागत नाही आणि बर्फीचा टेक्स्चर खूप छान मऊ आणि एकसारखा येतो. म्हणून घाई न करता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये साधारण 2 ते 2.5 चमचे इतकं साजूक तूप मी घातलेलं आहे. तूप छान गरम झालं की आपल्याला त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं जे खोबरं आणि बदामाचं मिश्रण आहे ते कढईत घालून छान मंद आचेवरती 15 ते 20 मिनिटं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. आपल्याला गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवरती आपल्याला एकसारखं हलवत हे मिश्रण छान परतवून घ्यायचं आहे. हलकासा आपल्या खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे खोबरं छान परतवून घ्यायचं आहे. आता साधारण 10 ते 15 मिनिटं मिश्रण छान परतवून घेतल्यानंतर मी यात 1/3 कप दूध घातलं आहे. म्हणजे साधारण आपला चहाचा जो कप असतो तो अर्धा कप इतकं दूध घातलंय मी याच्यात. आता तुम्ही म्हणाल खोबरा बर्फीमध्ये दूध का? तर दूध घातल्यामुळे ह्या कोरड्या मिश्रणामध्ये थोडा मॉइश्चर येतो आणि खोबरं आणि बदामाचं जे मिश्रण आहे ते एकत्र येण्यास मदत होते. आपल्याला बर्फी अगदी कोरडी किंवा तुटक नको आहे, तर ती आपल्याला छान मस्त घट्ट आणि मऊसर लागावी म्हणून आपण यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे. म्हणून ह्या बर्फीमध्ये दूध अतिशय महत्त्वाचं. आता मी इथे 1/3 कप इतकाच साखर घातलेली आहे आणि साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि इथे अर्धा चमचा जायफळ आणि वेलची पावडर घातलेली आहे. आता आपण साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडं सैल होईल, पण अजिबात काळजी करायची गरज नाही. कारण आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवरती व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. हे मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान परतवत राहायचं आहे. आपल्याला हे मिश्रण परतवत असताना थोडा पेशन्स ठेवायचा आहे आणि हे मिश्रण छान कोरडं होईपर्यंत आणि त्या मिश्रणामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चमचा उभा राहिला, की समजायचं आपलं मिश्रण व्यवस्थित कोरडं झालेलं आहे. आता मी एक केक टीन घेतला आहे. त्याला आधी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि आता आपण तयार केलेलं जे खोबरं बदामाचं मिश्रण आहे, ते या टीनमध्ये आपण काढून घेऊया. आता हे चमच्याने किंवा वाटीच्या साहाय्याने किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित एकसारखं पसरवून द्यायचं आहे. ही स्टेप नीट केली तर बर्फीचे तुकडे कापताना ते सगळे एकसारखे आणि सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हे जे मिश्रण आहे ते दाबून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पसरवून द्यायचं आहे. आजच्या आपल्या खोबऱ्या बर्फीची पद्धत थोडी वेगळी आहे. पण अशा पद्धतीची खोबरा बर्फी एकदा नक्की ट्राय करा.
तुम्ही खरंच ह्या बर्फीचे फॅन व्हाल. अगदी छान लागते ही बर्फी. आपल्याला ह्या बर्फीसाठी ओल्या नारळाची आवश्यकता नाही. आपल्या घरात अवेलेबल असलेल्या सुक्या खोबऱ्यापासून आपण ही इतकी सुंदर बर्फी तयार करू शकतो आणि खरंच ह्या बर्फीचं जी टेस्ट आहे ती खरंच अप्रतिम लागते. त्यामुळे ही बर्फी एकदा नक्की ट्राय करा. आता मी यावर माझ्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता. मी यात काजू, बदाम आणि पिस्ताचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर मी यावर रोज पेटल्स म्हणजे गुलाबाच्या पाकळ्याही घातलेल्या आहे. आता हे सगळं मिश्रण आपण यावर टाकून व्यवस्थित पुन्हा छान दाबून घेणार आहोत. आता ही बर्फी आपल्याला लगेच कापायची नाहीये. ती व्यवस्थित सेट होण्यासाठी साधारण 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि इथेही एक छोटासा सल्ला. बर्फी थोडी सेट होऊ दिली, की तुकडे करताना कडा सुंदर येतात आणि बर्फी हाताला चिकटत नाही. आता बर्फी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपली बर्फी छान सेट झालेली आहे. आता आपण हिचे तुकडे करायला घेऊया. आपली नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल खोबरा बर्फी तयार झाली आहे. सुक्या खोबऱ्यापासून केलेली बदामाची रिचनेस असलेली, साजूक तुपाचा सुगंध असलेली आणि वेलची जायफळच्या स्वादाने भरलेली ही बर्फी सणासुदीचा आनंद द्विगुणित नक्कीच करेल. तुम्ही ही बर्फी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच साध्या, घरगुती, सोप्या आणि युनिक रेसिपींसाठी पंचपक्वान्न ऑफिशियलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा Instagramवरनं बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. येणाऱ्या नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून म्हणजेच विद्या आणि पंचपक्वान्नच्या पूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच युनिक आणि मस्त रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.